नमस्कार मित्रांनो, ज्यांच्याकडे ओल्ड बुलेट असेल तर त्यांना एक प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल जो आपल्याला आला आहे सध्या। तर मित्रांनो, जी किक आहे ही किक खाली केल्यानंतर आहे ना वरच्या साईडला येत नाही आहे। बघू शकता आपण, ही वर येत नाही आहे। खाली गेल्यानंतर वरती प्रेस होते, वरतून खाली प्रेस होऊ शकते पण वरती नाही येते, ती बॅक नाही येते परत। तर मग मित्रांनो, याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय होतो काय नाही हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। याच्यामध्ये एक स्प्रिंग असतो याचा किकचा, तर तो नाहीतर याचा जो नट असतो हा थोडा लूज झाला असेल, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो। आपल्याकडे घरी हे टूल नाही आहे ओपन करायचे, स्क्रू वगैरे ओपन करायचे टूल नाही आहे। तर आपण काय करू, गॅरेजवर जाऊ आणि मग हा स्क्रू यांच्याकडनं टाईट करून घेऊ, नाहीतर जर स्प्रिंग गेला असेल तर आपण तो स्प्रिंग टाकून घेऊ। तर मित्रांनो, चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। चला निघूया घरून आणि गॅरेजवर जाऊया। गॅरेजवर व्हिडिओ कंटिन्यू करतो पुढे। हा थोडासाच प्रॉब्लेम असतो पण प्रत्येक ओल्ड बुलेटवाल्यांना हा फेस करावा लागत असतो कंटिन्यू। तर मित्रांनो, चला आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे। मित्रांनो, आलो आपण गॅरेजवर काकांकडे। म्हणजे स्प्रिंगचा असा प्रॉब्लेम आहे, खाली गेली वर येत नाही। घरून बांधून आणली होती तिला दोरीने, जशी पाहिजे तशी राहत नाही आहे। आता ते ओपन करतील आणि ते किकचा प्रॉब्लेम सॉल्व करतील। एक तर स्प्रिंग गेला असेल, नाही तर नट टाईट करायचं असेल। त्यांना तो उघडता हे नट्स ओपन केले आता। ओपन केलं आता। अरे हे का गाडी गेली 5 मिनिटाचं काम आहे। स्प्रिंग असतो किकचा, एक तर तो तुटला असेल, नाही तर मग हे करायचं आहे। ते बघताय काय प्रॉब्लेम आहे। स्प्रिंग बदलवला आहे त्यांनी। किकचा जो स्प्रिंग आहे तो खराब झाला होता। स्प्रिंग फक्त दुसरा नवीन टाकला आणि प्रॉब्लेम सॉल्व। आता छोटा मोठा प्रॉब्लेम येत असतो ओल्ड बुलेटमध्ये, तर रिपेअर करून घ्यावा लागतो आपल्याला। टाईट करून घेते नट टाईट केले। आता स्प्रिंग बदलवला आहे, स्प्रिंग बदलवला की होऊन जाईल ॲज रेग्युलर जशी होती तशी। काही नाही, 8 10 12 बस हे पाहणे हवे आणि एक स्क्रू ड्रायव्हर, तर त्याने ओके काम।
झाले, आता पॅक करत आहे. पॅक करून झालं तुम्हाला किक स्टार्ट करून दाखवतो. नाडी कसली बांधली आहे आपल्याकडे हिंगवण्याचं हिमंत पाटील म्हणून आलेल्या तुझ्याकडे. मी काळी गाडी आहे. मला म्हणे बाई गाडीचं काम कोणाकडे करता म्हटलं जळगावला. म्हणे कुठे म्हटलं शेवाळीचा अड्डा माहिती म्हणे अनिल भोकडे संतोष भोकडे म्हटलं हा बरोबर. ते आलेले असताना एक जण आला का तेव्हा एका बुलेट पण म्हटलं आता हे स्टार्ट करून पाहू आपण. प्रॉब्लेम सॉल्व. स्प्रिंग गेला तर स्प्रिंग टाकायचा होता, स्प्रिंग टाकून झाला. आता प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे गाडीचा. असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. 2 मिनटात सॉल्व झाला. व्हिडिओ कसा आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या काकांचं गॅरेज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला गाडीचं काही इन्क्वायरी हवी असेल किंवा गाडी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. काका रिजनेबल रेटमध्ये गाडी बनवून देता. पूर्ण टोटल बनवून मिळते तुम्हाला. जर बनवायची असेल तर कधी सांगा. थँक्यू मित्रांनो. बाय.